नमस्कार. लाडकी बहीण योजना हा विषय मी घेऊन आलेली आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी KYC कशी करावी लागेल हे आपल्याला आता या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. कारण आपण जर KYC केली नाही तर आपल्याला 1500 रुपये मिळणार नाही आहेत. आता शासनाने नवीन GR काढला आहे. तर माझ्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहात, पण आता कंपल्सरी सगळ्याच बहिणींना ज्यांनाही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत त्यांना KYC करायचं आहे. तर KYC कसं करायचं, चला तर मग मी सांगते तुम्हाला. KYCसाठी तुम्हाला ऑफिशियल जी हे आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना government.com या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथे KYC करा, इथे क्लिक करा असं येतं बघा. मग तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. बराच वेळेस काय होतं, सर्व्हर डाऊन असल्यामुळे ती लिंक ओपन होत नाही. मग तुम्ही दिवसभरातून 2-4 वेळेस प्रयत्न करा ती लिंक ओपन करण्याचा. मग जेव्हा ती लिंक ओपन होईल तेव्हा तुम्हाला माहिती विचारली जाईल. तुमचा कार्डचा आधार नंबर विचारला जाईल. तो तुम्हाला आपला आधार नंबर आहे तुमचा तो तुम्हाला भरायचा आहे. नंतर कॅप्चा येतो, तिथे तो कॅप्चा टाकायचा आहे. मग माहिती येते की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी पेन्शन वगैरे घेत आहेत का, तर नसतील तर नाही लिहायचं आहे. घेत नाहीत ना असं येतं बघा. तिथे तुम्ही चूक करू नका, तिथे हो करा. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. तो प्रश्न असा म्हणजे तिथे लिहून येतं बघा की तुमच्या घरात सरकारी कोणी अधिकारी किंवा पेन्शन घेत नाहीत ना. मग आपल्याला नाही करायचे, हो करायचे. कारण तुमच्या घरात कोणी घेत नाही आहेत म्हणून तुम्हाला पैसे मिळत आहेत लाडकी बहीण योजनेचे. मग ह्या छोट्या छोट्या चुका बहिणींनो तुम्ही करू नका. छोटीशी जरी तुम्ही चूक कराल तर मग तुमचे पैसे येणं बंद होऊ शकतं. त्यासाठी व्यवस्थित वाचून शांतपणे तुम्ही माहिती भरायची आहे. नंतर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा लग्न झालं नसेल तर तुम्हाला आधार नंबर विचारला जातो, तिथे तो तुम्हाला भरायचा आहे. नंतर तिथे कॅप्चा येतो, तो कॅप्चा नंबर टाकायचा आहे. मग नंतर OTP सेंड होतो तुमच्या मोबाईल नंबर जो लिंक आहे बँकेशी. मग तो OTP भरायचा आहे आणि नंतर आपल्याला सक्सेसफुली तुमचं KYC झालं आहे असा ग्रीन मध्ये मेसेज दिसतो. मग आपण समजून जा की आपलं KYC झालेलं आहे. मैत्रिणींनो, शासनाने हा नवीन GR काढलेला आहे. आपल्याला KYC करणं खूपच कंपल्सरी आहे, तरच आपल्याला पैसे मिळतील. या 2 महिन्यांची मुदत शासनाने दिलेली आहे. या 2 महिन्यामध्ये आपल्याला KYC करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता, कारण खूप साऱ्या बहिणी आहेत ज्या KYC करत आहेत, त्यामुळं सर्व्हर डाऊन येत आहे, लिंक ओपन होत नाही आहे. तर तुम्हाला रात्री शक्यतो 1-2च्या नंतर ऑनलाईन तुम्ही तुमच्या मोबाईलवरती देखील KYC करू शकता. अगदी 2 मिनिटांचं सोपं काम आहे मैत्रिणींनो. काहीही अवघड असं नाही आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित माहिती वाचून विचार करून भरा, म्हणजे तुमची KYC चुकणार नाही. तुमचे पैसे यायला काही अडथळा होणार नाही. अशाने आपली KYC 2 मिनिटामध्ये होते. आणि दिवसभरात सर्व्हर डाऊन राहतो, लिंक ओपन होत नाही. त्यासाठी रात्री प्रयत्न करा, नक्की KYCची लिंक ओपन होईल.